नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. परभणी महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसरात उबदार चादरीचे केले वाटप. महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील गोरगरीब बेवारस लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सावने, संभाजी खिल्लारे, परमेश्वर नरवाडे, अमरदीप हातीआंबिरे, गौतम भराडे, मुकुंद खाडे, बबलू प्रधान, कचरू गोडबोले यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर सरकटे यांनी केले. पुढील कार्यक्रम रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि महापरिनिर्वाण सेवाभावी संस्था परभणी यांच्याकडून गरजू बेघर लोकांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चादर वाटप कार्यक्रम हा रेल्वे स्टेशन येथे करण्यात आला. परभणी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचे प्रिय मित्र सावनेसाहेब हे गेल्या 10 वर्षापासून हा विविध उपक्रम राबवत असतात, जे समाजाच्या उपयोगासाठी असतात. गोरगरीब, कष्टकरी आणि जे मजूर बेघर लोक आहेत, अशांना त्यांनी आज इथं या ठिकाणी थंडी भरपूर वाढलेली आहे, थंडीचा कडाका भरपूर आहे, या थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशानं आज महापरिनिर्वाण सेवाभावी संस्थेमार्फत सावनेसाहेब यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी साजरा केला. आमच्या सर्व आंबेडकरी भीमसैनिकांतर्फे त्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. त्यांनी येणाऱ्या काळात देखील असेच छान समाज उपयोगी उपक्रम करावे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. थांबतो. जय भीम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज परभणी येथे रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये महापरिनिर्वाण सेवाभावी संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवती. त्याचाच एक भाग म्हणून आज रेल्वे स्टेशन येथे बेघर निवारा, आज थंडीच्या या कडकडामध्ये आपण पाहतो थंडी पडली, अशा बेघर निवारा असणाऱ्या रेल्वे स्टेशनतील परिसरातील बेडशीट आणि त्यांच्या अंगावरलं पांघरून हे वाटप करण्यात आलं आहे. या प्रसंगी आमचे सावने दादा, त्यांचे सहकारी अमरदीप हातीआंबिरे साहेब, कचरूदादा गोडबोले, गौतमदादा भराडे, संजयजी बगाटे, संभाजी खिल्लारे, प्रमोदजी पुंडगे, आपले गोदाचार्य खाडेसाहेब व समस्त सर्व आंबेडकरी समाजातील विमानीय या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि ह्या कार्यक्रम त्यांनी विशेषतः हा राबवून कार्यक्रम केला, त्याबद्दल मी आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69 आहे आणि महापरिनिर्वाण रथाच्या त्या संस्थेमार्फत या ठिकाणी जो आवश्यक असणारा जो थंडीचा कडकडाट आहे त्यामध्ये त्यांनी या बेडशीट ठिकाणी अंगावर घेण्याला दिलेले आहे. आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये एकमेव आपला महापरिनिर्वाण दिन आहे, त्यांचं महापरिनिर्वाण रथ आहे. आणि त्यांना कोणत्याही वेळेला जर आपल्या कोणत्याही गोरगरिबाने मी जर सांगितलं की बाबा असं असं आहे, आमचे असं झालेलं आहे, या त्या ठिकाणी ते प्रेझेंट होतात, पैसे असो नसो. असं एक चांगली सेवा या परभणी जिल्ह्यामध्ये तर ऑल महाराष्ट्रामध्ये ते या ठिकाणी करत आहेत. तर अशा ठिकाणी खरं म्हणजे त्यांची परिस्थिती नाही तशी. हातीआंबिरे साहेबाचं नाव घेतलं, त्यांच्या ते ड्रायव्हर होते, परंतु योगायोगानं संस्था स्थापन केली. संस्था स्थापन करून त्यांनी हा महापरिनिर्वाण रथ घेतला आणि लोकांची सेवा योग्य प्रकारे सावने परिवार करत आहे. त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे शतशः आभार मानून या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर जमलेले आहेत. हातीआंबिरे साहेब, कचरूदादा गोडबोले, बगाटे साहेब आणि इतर सर्व शेळके साहेब, त्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानून माझे 2 शब्द सांगितले. जय भीम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.